संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चार्जशीटमधले काही फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झाले। या संदर्भात आता बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। माझ्यासोबत काही इथले तरुण आहेत, काही बांधव आहेत। काय सांगाल, आज बंदची हाक देण्यात आलेली कसा निश्चित व्यक्त करता तुम्ही? ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेस रात्रभर झोप आली नाहीये। अहो, एवढा क्रूरपणे हत्या केली, हे का हैवान आहेत का? या इंग्रजाच्या अवलादीसारखे माणसं आहेत। आणि ह्या लोकांना जर न्यायालयाने शिक्षा नाही दिली तर समाज यांना सुटल्यानंतर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे की हा जो आज कडकडीत बंद आहे, या बंदाला सर्वांनी सहकार्य करून या बंदात सामील व्हावं आणि कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हा शांततेमध्ये बंद करावा। काय सांगाल, आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण झालेत, मात्र नवनवीन गोष्टी ज्या समोर येतात। काल एक काळीच पिळवटणारे फोटो समोर आले। कालचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाचं काळीज हे पिळवून जाईल। 3 महिने झालं संतोष भाई देशमुखची हत्या झाली। आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार सुरेशांना धस यांच्या माध्यमातून नेहमी ते सभागृहात देखील सांगायचे की अशा पद्धतीने मारलं, तशा पद्धतीने मारलं। परंतु काल खऱ्या अर्थानं जेव्हा ते फोटो पाहितले तेव्हा असं वाटलं की जर एखादा बळी द्यायचा ठरला, एखाद्या जर देवदैवताला जर समजा एखादा जर प्राण्याचा बळी द्यायचा ठरला तर त्याची सुद्धा शेवटची इच्छा म्हणून त्याला पाणी पाजलं जातं। परंतु काल काही जेव्हा फोटो पाहितले तेव्हा फोटो पाहून असं मन असं सुन्न झालं की आमच्या संतोष भाई देशमुखनं शेवटला मरताक्षणी पाणी मागितलं। हो, पाणी मागितल्याच्या नंतर एक फोटो असा दिसतो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये तर ते त्याच्या तोंडामध्ये ते लघवी करतात। एवढी घाण अवस्था, एवढ्या घाण पद्धतीनं जर आमच्या संतोष भाई देशमुखची जर हत्या होत असेल आणि आणखीनही आरोपींना जर शिक्षा होत नसेल, आणखीन यातल्या बीड जिल्ह्यातल्या मंत्र्यांना जर राजीनामा होत नसेल तर मला वाटतं तर या लोकशाही का हुकुमशाही चालली आहे, राज्य नेमकं कुणाचं आहे, मुघलाचं आहे का मोगलाई चालली आहे महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। म्हणून काल फोटो पाहिल्याच्या नंतर रात्री 10-11 वाजता जे फोटो व्हायरल झाले आणि प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं मन असं सुन्न झालं। म्हणून सर्वांनी ठरवलं की संतोष भाई देशमुख कुटुंबामध्ये आपण त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील व्हायचे। जोपर्यंत संतोष भाई देशमुखला न्याय मिळत नाही जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत त्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व बीड जिल्हा त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत। म्हणून आजचा हा बंद कडकडीत बंद आहे आणि सर्वजण हा कडकडीत बंद पाळणार आहेत ह्याची मला 100% खात्री आहे। काय सांगाल, बंदमध्ये सहभागी झालेला कशा पद्धतीचा बंद आहे, आंदोलन वगैरे काय करणार आहात? बंदच्या याच्यामुळे की संतोष भाईवर जे अत्याचार झालेला आहे ते बीड मराठा समाज कधीच सहन करणार नाही। आणि ज्यावेळेस बीड मतदारसंघामध्ये जे अशा घटना घडत असेल, जे राजकीय लोकांचा हस्तक्षेप जर असेल तर ह्याच्यामध्ये ह्यांना कधीही सूट होणार नाही। ह्यांना एक ना एक दिवस तर आम्ही बीड मराठा समाजातून त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या शासनाने जनतेचा अंत पाहू नये, ताबडतोब ते कृष्णा आंधळे अटक करावा, गृह खात्याला सांगावं, दिल्लीला सांगावं काय करायचं करावं, परंतु राहिलेला आरोपी ताबडतोब अटक करून हे फास्टॅगवर यांना हे प्रकरण चालून ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी। नसता जनतेने जर हे आंदोलन हातामध्ये घेतलं तर जनता यांना फिरू देणार नाही, आमची कळकळीची विनंती। आणि या धानेने पहिला राजीनामा द्यावा। सगळे किती वेळेस मागणी करतात, आम्ही काय पागल आहेत का? सगळे समाज पागल आहे का? शासन झोपलंय का? याचा पहिला राजीनामा घ्यावा। नक्कीच बघू शकतो की या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करावं या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। संपूर्ण जे आंदोलन जे आक्रमक होताना पाहायला मिळतात। शाम टीव्हीसाठी बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।